एनसीपी युवा कांग्रेस के राज्य अध्यक्ष महबूब शेख ने प्रेस कॉन्फ्रेंस में ईवीएम पर सवाल उठाते हुए कहा कि महाराष्ट्र में बीजेपी शिवसेना एनसीपी की सत्ता ईवीएम की कृपा से बनी हुई है। धस और मुंडे की मुलाकात को लेकर उन्होंने तंज कसा। वे बीड़ में मीडिया से बोल रहे थे। असं आहे की 82 दिवसांनी गुन्हा दाखल होतो आणि परळीमध्ये जे गुंडागर्दी वाढली त्याला सर्वस्वी जबाबदार या राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री आहेत। कारण मागच्या 3 वर्षापासून ते गृहमंत्री आहेत। या ठिकाणी पंकज कुमावत नावाचे ॲडिशनल एसपी आहेत। त्या ॲडिशनल एसपीची अंबाजोगाईला 1.5 वर्षापूर्वी ऑर्डर झाली होती, त्यांना कुणी रुजू होऊ दिलं नाही। जर पंकज कुमावत हे अंबाजोगाईला रुजू झाले असते तर आज संतोष देशमुख असेल, महादेव मुंडे असेल किंवा कृष्णा आंधळे असेल हे जिवंत असते। फक्त त्या ठिकाणी पंकज कुमावतला रुजू न होऊ देऊन गृह खात्यानेच या ठिकाणच्या गुंडगिरीला प्रोत्साहन दिलं आणि बोगस मतदानावर जी याचिका दाखल झाली त्याच्यात 122 बूथ जे आहेत ते सेन्सिटिव्ह बूथ म्हणून हायकोर्टानं सांगितलेले, ते सेन्सिटिव्ह बूथचे तिथं CCTV फुटेज हे आमच्या उमेदवारांनी मागितलेले आहेत आणि कोर्टात देखील त्या संदर्भातल्या याचिका केल्यात। आम्हाला अपेक्षा आहे कोर्ट योग्य तो न्याय करेल। आहे की आजची बैठक ही आमचे जिल्हा अध्यक्ष राजेंद्र मस्के साहेब यांनी अध्यक्ष झाल्यावर पहिली बैठक आहे जिल्हा कार्यकारिणीची। याच्यात ते संघटनात्मक आढावा घेतील, पुढच्या काही सूचना तालुका अध्यक्ष आणि आमच्या जिल्हा कार्यकारिणीला देतील। त्याच पद्धतीने उद्याच्या निवडणुकाच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या याच्याबद्दल मार्गदर्शन करतील, त्यांच्या काय अपेक्षा आहेत याच्याबद्दल मार्गदर्शन करतील। आणि त्याचबरोबर हा जो गड आहे हा पवारसाहेबाला मानणारा गड आहे। आजही लोकांच्या मनामध्ये शरद पवार साहेब आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षालाच त्या ठिकाणी लोकांची लोकप्रियता आहे। फक्त ईव्हीएमच्या कृपेमुळं विधानसभेला वेगळे निकाल आलेले आहेत, त्यामुळं आजही सामान्य माणूस हा उत्साहात तुम्हाला जल्लोष करताना दिसत नाही। आजही सामान्य माणूस हा शरद पवार साहेबाच्या पण त्यांची भेट ही व्हॅलेंटाईन डेला झाली का त्याच्या अगोदर झाली हे अजून बावन्नकुळे साहेबांनी सांगितलं नाही। पण ते म्हणतात 2 भेट झाल्या। बावन्नकुळे साहेबांनी एकाच भेटीचा संदर्भ दिला 4.5 तासाचा। नेमक्या किती भेटी झाल्यात, कुठं झाल्यात, कोणत्या हॉटेलमध्ये काही जेवणं झालेत का त्याच्याबद्दल आता तेच सांगू शकतात। पण त्यांच्या मनात जर काही नसतं तर ही भेट त्यांनी मीडियाला घेऊन केली असती आणि मीडियाला देखील बघता आलं असतं की ते ज्यावेळेला किंवा त्यांनी त्यांच्या फेसबुकवर एखादी पोस्ट केली असती। जनरल आपण एखाद्या पेशंटला भेटायला गेलो किंवा एखाद्याची सांत्वन भेट करायला गेलो तर फेसबुकवर आपण पोस्ट टाकतो। जर त्यांच्या भेटीत नॅचरल त्या ठिकाणी असती तर त्यांनी त्याची पोस्ट केली असती। मला वाटतं एकीकडं 2 समाजामध्ये तेढ निर्माण करणारी वक्तव्य करायची आणि नंतर अशा भेटी करायच्या आणि राजकारण करायचं, याच्यापेक्षा 2 समाजामध्ये जी तेढ निर्माण झाली ही देखील मिटवली पाहिजे आणि त्या हिशोबाने बोललं पाहिजे। असं आहे की तुम्ही जे सांगितलं ना की पवार, धस आणि नरेंद्र पाटील, तर ह्यांचा जो चिराग आहे हे जिन ज्या चिरागामधून बाहेर निघतात तो चिराग कोणाच्या हातात आहे तर ते अलाउद्दीन कोण आहेत हे महाराष्ट्राला माहिती आहे। त्याच्यामुळं ते ज्या जिनला हुकूम देतात तो जिन फक्त म्हणतो जो हुकूम मेरे आका आणि दिलेलं काम ते परत करून येतात। जसं सोमनाथ सूर्यवंशीच्या प्रकरणात माफ करा, अरे एक माणूस मेला आहे, पोलिसाच्या कोठडीत मारला आहे आणि तुम्ही म्हणता त्याला माफ करा, पोलिसाचं मनोबल जाईल। मग उद्या पोलिसाचं मनोबल वाढवून अनेक लोक कारागृहात नेऊन तुम्हाला मारायचेत, खून करायचा त्यांचा, आंदोलनकर्त्याचे खून करायचे तुम्हाला। ही काय पद्धत आहे बोलायची? म्हणजे माफ करा, पोलिसाचं मनोबल वाढवण्यासाठी माफ करा, लोक नेऊन जेलमध्ये खून करा त्यांचे, ही पद्धत आहे का? सोमनाथ सूर्यवंशीच्या प्रकरणातल्या अधिकाऱ्याला फक्त निलंबित नाही, बडतर्फ नाही, 302 आरोपी करून त्यांना देखील फासावर चढवलं पाहिजे। शिकलेला मुलगा मेला, त्याच्या आईचं स्टेटमेंट तुम्ही ऐकलं का? त्याच्या आईला जाऊन सांगताय की वडाऱ्याचं पोरगं कुठं दगड फोडणारं कुठं मरत असतं काय हार्ट अटॅकनी, आणि फडणवीसांच्या विरोधात बोलून त्यांची मनं जिंकवायची आणि परत त्या ठिकाणी त्यांचा घात करायचा। ही मी सांगत नाही, त्या आईनं चॅनलवर त्या ठिकाणी मुलाखतीत सांगितलं। ही राजकारणाची पद्धत आहे? किती माणुसकी सोडून 2 प्रकरणात वेगळ्या भूमिका घ्यावा, शेवटी याला देखील काही मर्यादा आहेत। अशी ही बनवाबनवी जास्त काळ चालत नाही। असं आहे की त्यांची भेट ही मला वाटतं आमच्यासारख्या कार्यकर्त्याला धनंजय मुंडे आणि सुरेश धस हे भेट झाली याच्यात काही नवल वाटत नाही, कारण त्यांचा दोस्ताना हा आजचा नाही, खूप पूर्वीचा आहे आणि ते नेहमीच एकमेकाला सकारात्मक असं राजकारण हे करत असतात, एकमेकाला पूरक राजकारण। हे आपण जिल्हा परिषदला बघितलं, जिल्हा परिषदचे खातेवाटप असेल किंवा अध्यक्ष राष्ट्रवादीचा होऊन उपाध्यक्ष धनंजय मुंडे होणार असतील त्यावेळेला अरुण इंगळेंचं एक क्रॉस मत होतं, त्याला सोडायला जाणं असेल, म्हणजे नेहमीच त्यांनी एकमेकाला सकारात्मक राजकारण केलेलं आहे।
त्यामुळं त्यांचा एवढा जुना दोस्ताना जो जयवीरूचा आहे तो इतक्या लवकर संपल असं आपण तरी कशी अपेक्षा करायची. त्यांनी एकमेकाला नेहमी पूरक राजकारण केलेलं आहे. शेवटी दाखवणं राजकारणात वेगळा पार्ट आहे, पण त्यांचं आतली मैत्री जसं बावनकुळे साहेबांनी सांगितलं की 4.5 तास ते दोघं एकत्र बसले होते, हे मी म्हणत नाही तर बावनकुळे साहेबांनी सांगितलं. आणि 4.5 तास दोघंही खूप इमोशनल आहेत. म्हणजे आता दोघंही खूप इमोशनल आहेत म्हणजे त्यांचं इमोशनल, त्यांचं प्रेम हे बावनकुळे साहेबांनी तो उघड्या डोळ्यांनी बघितलं असेल. आता 3 तासात पिक्चर संपतो, 4.5 तास नेमकी काय चर्चा झाली असेल हे आता. अलाउद्दीनचा चिराग बघितलाय का? अलाउद्दीनचा चिराग, त्याच्यातून एक जीन बाहेर येतो आणि त्या जीनला अलाउद्दीन सांगतो की तो जीन बाहेर येतो आणि तो म्हणतो बोलो हुकुम मेरे आका. आणि मग आका त्याला काम सांगतो की तुझा ओबीसी मराठ्यात वाद लावून ये, तुझा मुस्लिम हिंदूत वाद लावून ये. आणि ते जी हुकुम मेरे आका म्हणून तो जीन जातो आणि त्याचं काम करून परत येतो. त्यामुळं आता असेच एक अलाउद्दीनच्या हातात एक चिराग आहे, त्याच्यातून असे जीन बाहेर निघतात. शेवटी असं आहे की संतोष देशमुख यांचं प्रकरण हे काय राजकारणाचा विषय नाही. संतोष देशमुख यांच्या प्रकरणात सर्वच समाजाच्या, सर्व राजकीय पक्ष सोडून सर्व सामाजिक संघटनेचे लोक देखील त्या ठिकाणी इन्व्हॉल्व झालेले आहेत. अभिमन्यू पवार साहेब असतील किंवा नरेंद्र पाटील असतील किंवा सुरेश धस असतील, ह्या सगळ्यांनी मुख्यमंत्र्याला विनंती करायला पाहिजे होती की एवढं सेन्सिटिव्ह प्रकरण झालं, याच्यामध्ये मंत्र्याचा राजीनामा व्हायला पाहिजे. आणि मंत्र्यांनी राजीनामा जर अजितदादा घेत नसतील तर राज्याचे मुख्यमंत्री म्हणून तुम्ही कणखर गृहमंत्री ज्यावेळेला, कणखर मुख्यमंत्री म्हणून ज्यावेळेला म्हणता त्यावेळेला एवढं सेन्सिटिव्ह प्रकरण झाल्यावर फडणवीस साहेबांनी देखील भूमिका दाखवायला पाहिजे होती की जर तुम्ही राजीनामा देत नसेल तर मी तुम्हाला मंत्रिमंडळातून बाहेर काढतो. म्हणजे तुमची लोक येऊन राजीनामा मागणार आणि राजीनामा घ्यायला कोणाकडे जायचं? का डोनाल्ड ट्रम्पकडे जायचं का? राजीनामा घ्यायचा किंवा मंत्रिमंडळातून बरखास्त करायचा अधिकार मुख्यमंत्र्याला आहे. त्या मुख्यमंत्र्याच्या जवळचेच आमदार लोक राजीनामा मागतात. हे असं आहे की लोकसभेत बीड जिल्हा हा पवारसाहेबाचा बालेकिल्ला हे लोकांनी दाखवलं. आणि आता जे काही वर्चस्व विधानसभेत मिळवलं ते EVMची कृपा आहे, याच्यात काय कुणाची कृपा नाही. EVMच्या कृपेमुळे ह्यांना वर्चस्व मिळालं आहे. आणि परळीतलं वर्चस्व हे तुमच्या चॅनलवर दाखवलं आहे की कशा पद्धतीनं बोगस मतदान करून मिळवलेलं आहे. त्यामुळं महाराष्ट्रात जे वर्चस्व त्यांना मिळालं, बीड जिल्ह्यातच नाही तर महाराष्ट्रात, हे EVMमुळे मिळालं आहे. मूळ प्रश्न असा आहे की नरेंद्र मोदी साहेबांच्या लोकप्रियतेपेक्षा देवेंद्र फडणवीस, अजितदादा आणि एकनाथ शिंदेंची लोकप्रियता कशी वाढली? ज्या महाविकास आघाडीला लोकसभेमध्ये 31 जागा मिळाल्या, एक आमची साताऱ्याची जागा पिपाणीमुळे पडली, एक अमोल कीर्तीकरांची जागा निवडून आलेली पराभूत झाली, म्हणजे 33 जागा. आणि 4 जागा अशा आहेत, पालघर, बुलढाणा, अकोला आणि इचलकरंजी, जिथं महायुतीचं सीट हे 50,000च्या आतल्या फरकाने मताने आलं. आणि तिथं अपक्ष जे लोक उभा राहिले, जसे रविकांत तुपकरने 2.5 लाख मतं घेतले, प्रकाश आंबेडकर साहेबांना 3 लाख मतं मिळाली, त्या ठिकाणी राजू शेट्टी साहेबाला 2.25 लाख मतं मिळाली अशा. आणि पालघरला हितेंद्र ठाकूरांचं जे उमेदवार आहे राजेश पाटील, त्याला 3.25 लाख मतं मिळाली. म्हणजे 37 जागेवर लोकसभेला महायुतीला लोकांनी टाळलं, त्यांनाच विधानसभेला कसं लीड देतील? त्यामुळं आमचे जे उत्तमराव जानकर सांगतायत की तुम्ही बॅलेटवर आमचा निवडून आलेला आमदार राजीनामा द्यायला तयार आहे ना, मग तुम्ही घ्या ना बॅलेटवर निवडणूक, काय अडचण आहे? तुमच्या जर मनात काही पाप नाही, तुम्ही एका मार्केटवाडीला बॅलेटवर मतदान करू देत नाही. जर तुमची एवढी लोकप्रियता आहे तर माळशिरसचे आमचे आमदार बॅलेटवर निवडणुका घ्या म्हणून राजीनामा द्यायला तयार आहेत. सरकारने घ्यावे, मग त्यांची लोकप्रियता दाखवावी. ही त्यांची लोकप्रियता नाही, ही EVMची लोकप्रियता आहे.